नमस्कार सखींनो, आज आपण शिवणार आहोत बॉक्स प्लीटेड स्कर्ट। त्यासाठी इथे मी हा कपडा घेतला आहे। हा अप्रॉक्सिमेटली 2 मीटर आहे। तर मी लहान मुलीचा स्कर्ट इथे शिवणार आहे। तर चला सुरू करूया। आता हा जो कपडा मी घेतला आहे हा जाड कपडा आहे, स्ट्रेचेबल आहे, तर ह्याला अस्तरची गरज नाही। तर इथे आता ह्या फॅब्रिकवर, ह्या कपड्यावर जी कमरेकडची बाजू आहे त्या कमरेकडच्या बाजूवर आपल्याला मार्किंग करायची आहे। 2-2 इंचाची मार्किंग करायची आहे। ह्या मार्किंग आपण बॉक्स प्लीट बनवण्यासाठी करत आहोत। कमरेच्या बाजूने 2-2 इंचाच्या सर्व मार्किंग झाल्यानंतर पहिली मार्किंग सोडून दुसऱ्या मार्किंग पासून आपल्याला दाखवल्याप्रमाणे बॉक्स प्लीट तयार करून घ्यायची आहे। टाचणी लावून तिला फिक्स करून त्यानंतर उरलेल्या मार्किंगच्या सुद्धा बॉक्स प्लीट आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या बॉक्स प्लीट आता रेडी झालेल्या आहेत। तर कमरेकडची बाजू मी फोल्ड करून ठेवलेली, तर अशा प्रकारे हा स्कर्टचा आकार इथे तयार झालेला आहे। बॉक्स प्लीट रेडी झाल्यानंतर आता आपल्याला कमरेकडचा जो भाग आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे। ते किती येतंय ते चेक करायचं। तर इथे 30 येतंय। जी लहान मुलीचं मेजरमेंट मी घेतलंय तिचा वेस्ट राऊंड जो आहे तो 28 इंच आहे। तर 2 इंच मी मार्जिनसाठी एक्स्ट्रा ठेवलेले आहेत। आता मी इथे कमरेच्या बाजूला जे बॉक्स प्लीट आहेत, म्हणजे कमरेच्या बाजूला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि बॉक्स प्लीट फिक्स केल्यात। ह्यानंतर आपल्याला आता बॉक्स प्लीटवर 4 इंचाची मार्किंग करायची आहे दोन्ही बाजूने, आणि प्रत्येक बॉक्स प्लीटवर ही मार्किंग आपल्याला करायची आहे। मार्किंग करून झाल्यानंतर ह्या 4 इंचावर आपल्याला
उभी शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता शिलाई मारून झालेली आहे। तर बॉक्स प्लीटची आपल्याला खूप छान फिनिशिंग अशा प्रकारे मिळते। अशी उभी शिलाई मारल्यानंतर प्लीट्स व्यवस्थित दिसतात। तर तुम्ही सुद्धा नक्की ह्याच प्रमाणे बॉक्स प्लीट स्कर्ट बनवा। आता ह्यानंतर आपल्याला जी साइड आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। म्हणजे जे दोन साइड आहेत त्याला आपल्याला एकत्र जोडून अर्ध्या इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे आपली साइडची शिलाई मारून झालेली आहे आणि स्कर्टचा आकार आता ह्या फॅब्रिकला आपल्या मिळालेला आहे। ह्यानंतर हे बॉटम आहे। बॉटम सुद्धा इथे हा जो कपडा आहे ह्याला दुमडण्याची वगैरे गरज नाही, धागे निघत नाहीये। ह्याला नंतर आपण रिबन वगैरे लावून थोडंसं अट्रॅक्टिव्ह करू शकतो। तर अशा प्रकारे स्कर्ट आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। आता ही जी कमरेकडची बाजू आहे त्याचं मेजरमेंट आपण पुन्हा एकदा घेणार आहोत। किती कमर आली आहे ते एकदा चेक करणार आहोत। तर इथे ही जी कंबर आहे, वेस्ट राऊंड आहे तो 30 इंच येतो। तर ह्याला आपल्याला तर नेफापट्टी कमरपट्टी जोडायची आहे। तर ती 2 इंच जास्त म्हणजे 32 इंचाची कमरपट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि ती कमरेच्या बाजूने जोडायची आहे। ह्या स्कर्टला आपण नाडी देणार आहोत। तुम्हाला जर इलास्टिक द्यायचं असेल तर तुम्ही इलास्टिक सुद्धा देऊ शकता। जे लोक नवीन स्कर्ट वगैरे शिकत आहेत त्यांनी सुरुवातीला स्कर्टला नाडी देऊनच सुरुवात करावी। म्हणजे नाडीचं कसं शिवायला वगैरे सोपं आहे, बेसिक स्टिचिंग त्यांना कळू शकते। ज्यांना इलास्टिक लावणं नाडी लावणं माहीत आहे ते त्यांच्या हिशोबाने त्यांना जे हवं त्या प्रकारे नाडी इलास्टिक चूज करू शकतात। तर ही कमरपट्टी आपली कमरेच्या बाजूने जोडून झाली आहे। तिला आता आपल्याला बाहेर घ्यायची आहे आणि सुलट बाजूवर तिला उलट करून आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली आता ही कमरपट्टी लावून झालेली आहे। कमरपट्टी लावून झाल्यानंतर आता स्कर्टचा जो बॉटम आहे त्याला आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे। तर इथे आपल्याला ह्या स्कर्टच्या बॉटमला दुमडण्याची गरज नाही, कारण धागे वगैरे निघत नाहीत। तुमच्याकडे जर जो कपडा असेल धागे निघत असेल तर त्याला तुम्ही पहिला दुमडून शिलाई मारून घ्या आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणती चांगली कॉन्ट्रास्ट लेस काही असेल तर ते त्याच्यावर तुम्ही लावू शकता। तर इथे मी व्हाईट कलरची सॅटिन रिबन घेतली आहे आणि हिला मी फॅब्रिक ग्लूने या स्कर्टच्या बॉटमवर चिकटवून घेतली आहे। तर अशा प्रकारे स्कर्ट आपला आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। आता कमरेच्या बाजूने आपण इथे आता लटकन ह्या स्कर्टला देणार आहोत। तर इथे मी हा गोल्डन कलरची जी लेस आहे ती लेस जी आहे दोरी जी आहे ती घेतलेली आहे। ती आपला जो वेस्ट राऊंड आहे त्याच्या चौपट अशी घेतलेली आहे आणि तिला मी जिथून आपण नाडी घालतो तिथून घालून घेतलेली आहे। ह्यानंतर आता आपण लटकन बनवणार आहोत। 4 बाय 4 इंचाचे सेम फॅब्रिक मी घेतलेले आहे। तर ह्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारण्याआधी जी दोरी आहे ती आपल्याला अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे। लटकन बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर आता ह्याला आपल्याला उलट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आणखीन 2 लटकन मी इथे बनवणार आहे। तर तुम्ही ब्लाउजला किंवा आणखीन कोणता स्कर्ट
किंवा टॉप असेल तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे लटकन बनवू शकता। अशा प्रकारे लटकन बनवून झाल्यानंतर आपल्याला नंतर स्कर्टला नाडी घालायची आहे आणि नाडी घातल्यानंतर तुमचा स्कर्ट रेडी आहे। इथे मी आता 3 लटकन असे बनवलेले आहेत, म्हणजे टोटल 6। एक दोरीला 3 आणि दुसऱ्या दोरीला 3। तर फ्रेंड्स, सखींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, कोणताही व्हिडिओ बघून लगेच कटिंग करू नका। आधी तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, समजून घ्या आणि त्यानंतरच कपडा कट करा।